पहिली लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येते. विकासीसी मानकिल विपक्ष श्री गणेशवाडी खरवई नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिलं षटक बादल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे हेमंतच्या बॅट मधून पहिला चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र अतिश होते, मिसफील्ड पाहायला मिळते. हेमंतच्या बॅट मधून आलेला पहिला दमदार चौकार. थँक्यू. हेमंत उफ बारक्या फलंदाजी मार्क वरती इथे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नजाकत बरा स्ट्रोक. हेमंतच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. अप्रतिम सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम हेमंतच्या माध्यमातून केलं जाते. 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक गोलंदाजी मागवरती. गोलंदाज बादल गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला हेमंत, नॉन स्ट्रायकिंगला ललित. सलामीची जोडी विकासीसी मानकिवली संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू लो फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक केली ती म्हणजे ललितकडे. नक्कीच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, हेमंत आणि ललित, यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली सुरुवात केली जाते विकासीसी मानकिवली संघासाठी. 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच करावं लागेल. या 2 फलंदाजांना क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. पुढचा चेंडू इथे मला मोठा फटका खेळायचा होता, मात्र निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू आता मात्र पाहायला मिळते बादलच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाले त्या 9 धावा. बादल गोलंदाजी मार्क वरती. ललितच्या बॅट मधून ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेग रिझनला क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 11 धावा. 11 रन ऑन स्कोरबोर्ड विदाउट एनी लॉस. अप्रतिम सुरुवात नक्कीच हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अडीश लॉंग ऑफला एक चौकार, नक्कीच एक स्क्वेअर लेग रिझनला चौकार पाहायला मिळाला. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. पॉइंटला एक चौकार लगावला हेमंतने. इथे मात्र ललितच्या बॅट मधून हा ब्लास्ट पाहायला मिळतोय. जितकी जास्त उंची तितकंच जास्त आन्सर. ललित मराठे ब्रँडेड षटकार. पहिलं षटक समाप्त झाले. पहिले षटक्या संपतीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 17 धावा. नक्कीच एक चांगली सुरुवात विकासीसी मानकिवली संघाची पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात ललित आणि हेमंतच्या माध्यमातून. गणेश आहेत गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन. तर दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्ग वरती गणेश उर्फ सोन्या. राईट हँड राऊंड द विकेटने मारा करेल. हेमंत आहे स्ट्राईक एंडला. इथे मात्र चांगला फटका हेमंतच्या बॅट मधून. मिस टाइम आहे. अतिशय झेल खाली वाईड इश लॉंग ऑफला चांगला झेल कॅरी केला जातोय. बिग विकेट डाऊन. हेमंत मराठे बॅक टू दी पवेलियन.
राज आलेत वन डाऊन साठी. नक्कीच हेमंतने सुरुवात चांगली करून दिली होती, तर सुस्त्यामध्ये नक्कीच बाद झालाय हेमंत. 9 या आकड्यावरती नक्कीच हेमंतला परतावा लागलाय तंबूच्या आश्रयाला. 17 वरती पहिला हादरा लागलाय. इथे मात्र ललितच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. लॉंग लॉंग बिग वे माइट हिट षटकार. पाहायला मिळतील. नशिबाची साथ आता लाभली ती म्हणजे विकास मानकुली टीमला. थँक्यू. खराब गोलंदाजी आता मात्र गणेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम कमबॅक पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच ललित होते. मोठा फटका खेळायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पुढचा चेंडू आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. स्वीट चेंडू आपण तर सोबत आणखीन एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. एकोणतीस धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला फटका. कव्हर्स मधून चेंडू घेऊन काढले डीप कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 31 धावा. 31 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट नक्कीच पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या लावण्याचं मानस नक्कीच केलं जात आहे. इथे मात्र बिग हिट करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. एकतीस धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात. गणेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. नक्कीच थोडंसं महागडं षटक पाहायला मिळतंय गणेशच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 15.50च्या सरासरीनुसार 31 धावा. डीजे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश. स्ट्रायकिंगला राज आहे. राज गडगे एक नव तरुण खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फलंदाजी नक्कीच इथे मात्र करतोय विकास मानकुली संघ. हेमंत मात्र स्वस्तात बाद झाले. चांगली सुरुवात हेमंतने देखील करून दिली. 2 चौकार लगवले. त्यानंतर मात्र मोठा फटका लगवत असताना वाईडिश लॉंग ऑफला झेल इथे कॅरी केला गेला हेमंतचा. पुढचा चेंडू राजसाठी. फुलटॉस चेंडू. इथे मात्र झेलची संधी.
कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. आणखीन एका विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. राज गडगे बॅक टू दी पवेलियन. इनेट नंबर 4 साठी फलंदाजी मार्कवरती फलंदाज आलेत रोहित. रोहित स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू इथे माझा ऑन साइडला लॉंग लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार चौकार. क्रिकेटचा सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून. इथे मात्र नशिबाची साथ लाभली आहे विकासीसी मानकिवली संघाला. खराब क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळते करवई संघाच्या माध्यमातून. आणखीन एक चौकार प्राप्त होईल विकासीसी मानकिवली टीमला. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू देखील बीमर आहे. पंचांनी सांगितलंय चेंडू नो आहे. आणि या चेंडूवरती नक्कीच फ्रीट असेल. फ्रीटची संधी असेल. त्या संधीचं इथे मात्र सोनं करावं लागेल फलंदाज रोहितला. पुढचा चेंडू रोहितसाठी फ्रीटचा चेंडू आहे. इथे मात्र 5 लेग रिझनला बीट करून चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी रोहितच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. आकार येते धावफलकावरती धावा लागल्या त्या 46 धावा. 46 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम फलंदाजी. पुढचा चेंडू इथे मात्र स्टेप आउट करून चेंडूला भिरकावून द्यायचं होता. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि पंचांनी अपील देखील उचलून धरले. आणखीन एक धक्का लागेल विकासीसी मानकिवली टीमला. थँक्यू. धसाला फास्ट खेळा खरवई संघ. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश. धावफलकावरती धावा झाल्यात ते 46 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ललित. नॉन स्ट्राईक एंडला जितेश. पहिला चेंडूवरती यू मिस. आय विल डेफिनेटली
फर्निचर बिघडवलं जाते. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुड, बिग विकेट डाऊन. ललित मराठे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र खेळी बाद करत असताना गोलंदाजी मार्क होती गोलंदाज दिनेश. अप्रतिम स्पेल इथे मात्र आता पाहायला मिळेल दिनेशच्या माध्यमातून. स्लॉगरचं षटक आहे. नक्कीच जास्तीत जास्त धावा कोटण्याचा मानस असेल विकास सीसी संघाच्या फलंदाजांचं. मात्र इथे मात्र धावा रोखण्याचा मानस असेल गोलंदाज दिनेशचा. 46 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे. मनीष इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूवर खेळून काढायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. पंच आम्हाला सांगतील नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही एक धावा आहे. एका धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. तर नाणेफेकीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष चिखलोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते या पण नाणेफेकीसाठी. इथे मात्र फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन. पुढचा चेंडू रोहनसाठी. इथे माझा मॅच टाइम आहे. झेलची संधी. देविदास आहेत झेल खाली. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक हाताला लागलाय विकास सीसी मानकेली टीमला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली मात्र जातील. मात्र धावफलकावरती फक्त आणि फक्त धावा लागले त्या 47 धावा. नक्कीच एक दमदार आमदार नक्कीच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय राजूदादा पाटील यांचं एक गुणगान गाणारं गीत डीजेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ जाईल. वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी. प्रथमेश बॅट मधून हा चौकार आलाय. 51 धावा धावफलकावरती. 50 कंप्लीट केली जाते. तर पाहिजे इथे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल खरवई संघासमोर. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 52 धावांचं लक्ष आहे विजयासाठी करवई संघासमोर. डीजे
डीजे. चिखलोली संघाचा कर्णधार या पण नाणेफेकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालाय. केलं जाईल आमच्या व्यासपीठावरती. तर सन्माननीय उदय मराठे साहेबांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर बघा कॅमेरामॅनच्या कक्षात जे कोणी बसलेत त्यांनी खाली उतरायचं आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत. तर बघा कॅमेरा मॅनच्या कक्षात जे बसलेत त्यांनी खाली उतरायचं आहे. आयोजकांच्या सूचना येतात त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच समालोचकाच्या माध्यमातून केलं जात आहे. गेम ऑन होते. पहिलं षटक ललित गोलंदाजी मार्गवरती. इथे माझा पहिल्या चेंडूवरती गलीमधून चेंडू निघून चाललाय. ते माझा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बॅकअप चांगला दिला गेला. तोपर्यंत या 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बादल आणि दिनेश. स्ट्रायकिंगला बादल आहे. इथे मध्ये गोलंदाजी मागवती ललित आहेत. पंचांकडे अपील केली गेली होती आणि फलंदाज बाद असेल. नक्कीच पंचांनी अपील उचलून धरली आहे. पहिला धक्का लागलाय गावदेवी खरवई बी संघाला. तर बघा गावदेवी बी खरवई संघासाठी एक सूचना असेल. कोणताही फलंदाज कोणताही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तर सन्माननीय देवीदास भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. डीजे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू ललितचा अतिशसाठी. इथे मात्र गतीमध्ये मिश्रण हलक्या हाताने दिशा देण्याचं काम तिथे केलं गेलंय. मिड ऑफला हेमंत होते. चेंडू गॅदर करतील तोपर्यंत एकदा कंप्लीट केली जाईल. बाबांना या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गावदेवी खरवई बी संघाला सलामीची जोडी नक्कीच पाहिली. बादल आणि दिनेश. बादल मात्र बाद झालाय. त्यानंतर अतिश आलेत.
एक धाव कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली गेली दिनेशकडे. तर मात्र स्विच हिटचा हा फटका, चांगला फटका इथे मात्र दिनेशच्या बॅट मधून संघर्षाचा शंकनाद करत असताना दिनेशच्या बॅट मधून आला हा पहिला दमदार चौकार. करत असताना दिनेशने इथे मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे आपल्या संघाला. बादलला स्वस्त्यात परतावं लागलंय. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. आता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे माझा फर्निचर बिघडवलं जात आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. सेकंड विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागेल, आणखीन एक मोठा धक्का लागेल. दिनेश बॅक टू दी पवेलियन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल विजयासाठी गावदेवी खरवई बी टीमला. बाबांना लक्षात पाठलाग करायची सुरुवात चांगली नक्कीच करून दिली होती. दिनेशने मात्र ललितने देखील तशीच गोलंदाजी केली. टिट फॉर टॅट उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. मनीष गोलंदाजी मार्कवरती. अतिश आहेत ऑन साईडला इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार प्राप्त होईल तो म्हणजे फल खरवई टीमला. सन्माननीय गोरक्षनाथ काडे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील मी विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र बॅक टू दी बॉलर चेंडू खेळून काढलाय. ललित आहेत अडीच लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण करतील. इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता.
तर नॉन स्ट्राईक एंडला नाही, मात्र स्ट्रायकर एंडला तिथे हिट झाला. तोपर्यंत फलंदाज पोचलेत सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये. धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 धावा. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 13 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे विजयासाठी. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजांना, मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. पुढचा चेंडू अतिशसाठी मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वुडलँड स्पॉटवरती चेंडूची पिचिंग केली जाते. चेंडू सरळ जाऊन विसवतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू ही सांगता पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्की संजीवनी देऊन जाईल विकासीसी मानकिवली संघाला आणि बॅकफुटला ठेवेल खरवई संघाला. इथे माझा मोठा फटका. मिस टाइम आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ललित. हेमंत कडून कोणतीही चूक होणार नाहीये. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी खरवई बी टीमला. अतिश बॅक टू दी पवेलियन. मनीष नवीन फलंदाज इनेट नंबर 5 साठी. स्ट्रायकिंगला ऋतिक आहेत. 3 गडी नक्कीच बाद झालेत गावदेवी खरवई संघाचे. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका ऋतिकच्या बॅट मधून. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 7 धावांसाठी ऋतिकच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. एकोणावीस धावा धावफलकावरती. पहिल्याच चेंडूवरती इथे षटकार लगावलाय ऋतिकने. चांगली फलंदाजी ते मात्र करावी लागेल. क्षमता आहे ऋतिक मध्ये मोठे फटके लगावण्याची. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू सरळ जाईल लॉंग स्टॉप एंडला. आणखीन एक चौकार प्राप्त होईल गावदेवी खरवई बी टीमला. सरकत्या धावफलकावरती धावा लागतील त्या 23 धावा. तर खरवई संघाच्या फलंदाजांसाठी, खेळाडूंसाठी एक सूचना असेल. जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल 2000 रुपयांचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल सन्माननीय देविदास भगत यांच्या माध्यमातून. तर नक्कीच आता मात्र ATM देखील खुलं होताना पाहायला मिळते. दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना मात्र क्रिकेटची खूप आवड आहे, सातत्याने क्रिकेटसाठी प्रयास करत असतात. नवनवीन खेळाडू ज्यांच्या माध्यमातून तयार करण्याचं काम केलं जातं. सन्माननीय देविदास भगत यांच्या माध्यमातून नक्कीच 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच साठी खरवई टीम साठी. 12 चेंडू आणि आता मात्र 29 धावांची गरज असेल विजयासाठी गावदेवी खरवई बी टीमला. नक्कीच संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मनीष आणि फलंदाज ऋतिकला क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक हेमंत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय गोलंदाज हेमंतने. इथून मात्र कमबॅक करेल का गावदेवी खरवई संघ की विकासीसी मानकिवली संघ आपलं वर्चस्व प्राप्त करेल या सामन्यामध्ये. सामना रफ अँड टफ आहे. नक्कीच सामना अजूनही क्लोज आहे. अजूनही सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. फलंदाजी मार्कवरती मनीष सज्ज होईल. इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी असेल रोहित जज करतोय आणि इथे मात्र चांगला झेल कॅरी केला जाईल. आणखीन एक धक्का लागेल गावदेवी खरवई बी टीमला. मनीष बॅक टू दी पवेलियन.
नक्कीच महत्वाचं षटक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 23 धावा. बॅक टू द बॉल चेंडूला खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ललित. इथे मात्र थोडस लेझी खेळ नक्कीच पाहायला मिळतं. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो. धावचीची संधी असेल आणि तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र फलंदाज बाद होईल. बिग विकेट डाऊन. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 25 धावा. येणार 9 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल तर मात्र मोठा फटका खेळायचा तर जगदीशला मिस टाइम आहे. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 27 धावा. जगदीश आहे स्ट्रायकर एंडला. ते मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक हाताला लागलाय गावदेवी खरवळे बी टीमला. जगदीश बॅक टू दी पवेलियन. येणारे 7 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल विजयासाठी. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव करेल गावदेवी खरवई संघ. फलंदाजीसाठी आलेत इनेट नंबर 8 साठी फलंदाज देवीदास. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जज करते मात्र झेल जमिनीला दान झाले तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 28 धावा.
गोलंदाजीसाठी. पाच चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. अप्रतिम गोलंदाजी त्यामध्ये पाहायला मिळते. रोहितच्या माध्यमातून नक्कीच सामना कुठेतरी खुला झालाय. सामन्याचं चित्र खुलं झालंय. 4 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज असेल विजयासाठी. या चेंडूवरती मात्र नक्कीच सामना इथे खुला झालाय. सामना पूर्णपणे झुकलाय विकास मानखिली संघाच्या बाजूने. तर नक्कीच या पुढची लढत असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष चिखलोली. एक बिग फाईट मॅच नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवरती सातत्याने चेंडूची पिचिंग केली जाते. शेवटचा चेंडू. तर झेलची संधी असेल तर लास्ट मुमेंटला नक्कीच झेल ड्रॉप झालाय. आता सामना जिंकलाय विकास मानखिली टीमने. विकास मानखिली टीमचा अधिक अभिनंदन. आणि मी गावदेवी खरवई टीमचं देखील कौतुक करेल. ज्यांनी चांगला खेळ नक्कीच दाखवला आजच्या दिवसामध्ये.